समय सीमा 3 साल थी तो झूठा नोटिस क्यों दिया? निवास राव थोरात। सह्याद्री फैक्ट्री के 2221 सदस्यों की अधूरी राशि का भुगतान करने की समय सीमा देकर उक्त सदस्यों का नाम मतदाता सूची में शामिल करने की मांग को लेकर संघर्ष कर रहे सह्याद्री कारखाना के सदस्यों को आखिरकार सफलता मिल गई। सह्याद्री कारखाना के 2221 सदस्यों को अंतिम मतदाता सूची में शामिल किया जाएगा। पाठीमागच्या काळात पण आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आजच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे। परवा 2221 सभासदांबाबत आम्ही त्या ठिकाणी हरकत घेतलेली होती। त्या ठिकाणी त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर आणि त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे की 2221 सभासदांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे व मतदानाचा अधिकार द्यावा म्हणून 6/1/2025 रोजी त्यांच्या कार्यालयाकडे यादी सादर करण्याबाबत त्यांनी आदेशामध्ये नमूद केलेला आहे। त्या पद्धतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने यादी पाठवली अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। आम्ही जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे आम्ही आज ती पाहणार आहे आणि ज्या 2221 सभासदांबाबत आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन त्या हरकती दाखल कराव्या लागल्या त्याची आवश्यकता नव्हती। आज जर त्या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी अधिकारी हे जर म्हणत असतील की हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद आमचेच आहेत तर मग आज अध्यादेश देईपर्यंत त्याची वाट तुम्ही कशासाठी बघितली? आज जर तुमच्या उपविधीमध्ये जर 3 वर्षाची पैसे भरण्यासाठी मुदत आहे तर तुम्ही त्यांना कोर्टामध्ये का जावं लागलं त्यांना आणि त्या ठिकाणी त्यांना बाजू मांडण्याची वेळ का आली? आपण त्यामध्ये स्पष्ट करणं गरजेचं होतं। आपण जर ते 27 तारखेलाच जर आपण ते स्पष्ट केलं असतं की हे जे काही लोकांनी पैसे भरलेत आणि इतर लोक जी त्यामध्ये राहिलेले आहेत अशा लोकांना सुद्धा मतदानाचा अधिकार घेणं आवश्यक आहे असं जर आपण साखर सहसंचालकांना कळवलं असतं तर आम्हाला त्या ठिकाणी तारीख सुनावणीला जाण्याची आवश्यकता पडली नसती। त्यातून चेअरमन साहेबांनी जी आम्हाला आमच्यावरती जे आरोप केलेले आहेत की ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची काही लोक आहेत आणि ही बदनामी करत आहेत, या ठिकाणी चुकीच्या अफवा पसरवत आहेत। हे चुकीचं कुठलीही गोष्ट नाही। त्या ठिकाणी आम्ही पुराव्यानिशी परवा पण मी सांगितलं आजही सांगतोय की माझ्याकडे पुराव्या इथं त्या सभासदांना 3 वर्षाची मुदत असताना आपण त्या ठिकाणी खोटी नोटीस दिली आणि ते आपण आपल्या म्हणण्यामध्ये वकिलांनी आर्ग्यू केलेला आहे। आपण ते आर्ग्युमेंट पण आपण निकाल वाचावा, निकालामध्ये पण तशी ती नोंद आहे त्याची। अशी गोष्ट असताना त्या सभासदांची सहानुभूती मिळवणं, आता आपण त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रयत्न करू नये। आपण त्या ठिकाणी जी आपली भूमिका आहे ती सभासदांना स्पष्ट झालेली आहे। तुम्ही त्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवणार हे सभासदांचं मत आहे आणि त्यांना ही खात्री झालेली आहे की तुम्ही त्या सभासदांना मुद्दामून गेले 25 दिवस झालं तुम्ही ही भूमिका घेऊन वारंवार त्यांना त्या ठिकाणी मतदार यादीपासून वंचित ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे। आता जे त्याचा समावेश झाला अपूर्ण होते त्यांचा हा तुम्ही लढलेल्या लढ्याचा आणि सभासदांनी लढलेल्या लढ्याचा विजय आहे। हा, नक्कीच आम्ही जे 13 तारखेला पहिलं निवेदन दिलं त्याच्यानंतर जे प्रादेशिक सहसंचालकांनी जो त्यांना पत्र दिलं त्या बाबतीत त्या प्रारूप मतदार यादी ज्यावेळेस प्रसिद्ध झाली त्याच्यावरती जो आम्ही हरकती घेतल्या आणि त्याच्यामध्ये आमच्या वकिलांच्याकडून आमची स्पष्ट भूमिका नियमानुसार सहकारच्या नियमानुसार असेल कारखान्याच्या उपविधीनुसार आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि प्रादेशिक सहसंचालकांनी त्याच पद्धतीनं
त्या निकालामध्ये त्याची अंमलबजावणी करून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. ते आम्ही सर्वांचा हा जो लढा आहे तो लढा तुमच्या सर्वांच्या साथीनं आणि प्रादेशिक सहसंचालक यांनी नियमानुसार त्या ठिकाणी आमच्या तक्रारीची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.